हाय एव्हरीवन, कालच्या व्हिडिओमध्ये मी हेअर रेमेडी शेअर केली ती आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की दोन प्रोडक्ट आहे जे की मी स्किनवर वापरते. तर ते कोणते कोणते, तर एक आहे हे 24 कॅरेट गोल्डचं फेस मास्क आणि दुसरं आहे आपली सॅन्डलवूड पावडर म्हणजे चंदन पावडर. तर मी हाफ ह्याला ना तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे आणि त्याचा रिझल्टही तुम्हाला लगेच क्विक दाखवणार आहे. तर आधी हा माझा फेस बघा, कुठलाही फिल्टर नाही किंवा कुठलाही मेकअप केलेला नाहीये, पण ह्या दोन गोष्टीनं खूप छान फरक होतो. तर आधी ना आपण लावणार आहे चंदन पावडर. तर चंदन पावडर मध्ये तुम्ही मिल्क वापरू शकता, पाणी वापरू शकता किंवा गुलाबजल वापरू शकतो. पण मी इकडं मध वापरते आणि मधामध्ये हे पावडर मिक्स करणार आहे, आपलं चंदन पावडर, आणि अगदी थोडंसं घेतलेलं आहे कारण आपल्याला हा फेसला लावायचं आहे. तर ते मस्त असं मिक्स करायचं आणि हो, थोडं फेसला लावल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं चिकट वाटणार आहे कारण ह्याच्यामध्ये मध आहे. तर मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे आणि आता ह्याचं तर काय टेन्शन नाही, ते डायरेक्ट अप्लाय करायचं आहे. तर मस्तपैकी आता हे चमच्याने मी लावून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही ब्रशने लावा किंवा बोटाने लावा, कसंही लावा, तुमची मर्जी. तर मी त्यानंतर बोटाने अप्लाय केला आणि चमच्याला लागलेलं सगळं मध वगैरे खाली सांडत होतं बरं का. नंतर हाफ फेसला मी हे अप्लाय करून घेतलं. मी आठवड्यातून 2दा हे म्हणजे हा वाला जो मास्क आहे वापरते आणि कुठं मला खरंच पार्टीला जायचंय, लग्नाला जायचंय किंवा काहीतरी स्पेशल ओकेजन आहे त्यावेळेस ते 24 कॅरेट गोल्डचं कोणतं आहे ते मी इथं वरती टॅग केलेलं आहे हे वापरते आणि हे पण छान आहे बरं का. आणि जर तुम्ही मध आणि चंदनवूड पावडर जर रोज यूज केला तर स्किनमध्ये ना 100% फरक पडतो. हे मी स्वतः जाणवले, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि हे जे आहे ना हे पण मस्त आहे, क्विक ग्लो पण देतं आणि चेहऱ्यावरची मृत त्वचा पण काढून टाकतो. आणि आता ह्याला छान अर्धा तास वाळवायचं आहे. आतावर काय करायचं म्हणून मी ना नेल पेंट रिमूव्ह करून घेतली आणि आता इकडे अर्धा तास झालेला आहे. आता इकडे ना मध असल्यामुळे ते हाताला लागणारच, पण आपलं इकडचं पॅक हे पूर्ण वाळलेलं आहे. तर आता मी तुम्हाला दोन्हीचे रिझल्ट दाखवते. दोन्हीचे सेम रिझल्ट आहेत आणि बघू शकता तुम्ही किती ना अशी छान रेड स्किन झालेली आहे, एकदम ब्लश येतो ह्याच्यानी आणि सगळे जी मृत त्वचा आहे ना चेहऱ्यावरची ती सगळी जाते. आणि हो, कोणत्याही फेस पॅकनं किंवा कोणत्याही प्रोडक्टनं माणसाच्या चेहऱ्यावरचा कलर कधी चेंज होत नाही, म्हणजे तो एकदम गोरा काळा आहे आणि एकदम गोरा होत नाही. नॅचरल कलर आहे यार, देवाने आपल्याला दिलेला आहे. तर खुश राहा त्याच्यामध्ये. फक्त मी स्किनची केअर कशी करायची, त्याला कसं जपायचं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. मॉइश्चरायझर लावलेला आहे. चला बाय.